आता त्या बाईनी सुनेला घरातच घेतली नाही तर हे बिचारे दोघं करणार काय? तो तिकडे आणि ही इकडे, असा कधी संसार होऊच शकत नाही. आपण करूया का त्यांना मदत? म्हणजे थोडेफार पैसे वगैरे काही. त्यापेक्षा त्यांना उपयोगी पडतील अशा वस्तू देऊ ना काहीतरी. आपल्या स्टोर रूम मध्ये खूप असतील. एक बर्नर शेगडी आहे नवी कोरी, आणि मला वाटतं मिक्सर आहे, आणि फ्रीज पण आहे छोटासा. हो हो, गोडाऊन मध्ये ठेवण्यासाठी कांताने आणला होता विकत, आणि श्रीनी ऑनलाईन मागवला. अरे हो हो, फ्रीज विसरलेच मी. स्टोर रूम मध्ये बघायला हवं आणखीन काय काय सामान आहे ते. बहुतेक ना सुनीता फ्रीजच बघत होती. हो का? अगं देऊया का त्यांना? म्हणजे आपल्याकडे पडून राहण्यापेक्षा त्यांना वापरता तरी येईल ना. हो, वापरतील तरी. आपण जान्हवीशी बोलूया आणि मग ठरवूया. हो, तेही बरोबरच आहे म्हणा. हो, जान्हवीशी बोलून ठरवूया. आपण चांगल्या हेतूने करायला जायचं आणि आपल्या चांगलं टेयचं. मावशी कुठे आहेत? बसलीये देवाचं डोकं धरून. आणखीन कुठे असणार ती? जान्हवी, अगं तिचं लग्नाचं वेळ कधी जाणार आहे माहिती नाही. तू एकदा बोलशील का तिच्याशी? आई, पण मला वाटतं आता त्यांचं लग्न होईल. तुला वाटून काय उपयोग आहे? तिला वाटायला हवं ना तसं. तिला लग्न बिग्न काही करायचं नाहीये. तिला लग्नाच्या कल्पनेतच आनंद आहे फक्त. असू दे ग बेबी, तिला बिचारीला दुसरा काही विरंगुळ आहे का सांग? बिचारी, वेळीच लग्न झालं असतं तर असं कशाला करत बसावं लागलं असतं. तिच्या भलत्याच अपेक्षांमुळे झालेलं नाहीये तिचं लग्न. किती स्थळं आली तिच्यासाठी. मुळात तिला करायचंच नव्हतं लग्न. त्या आत्यानंदांच्या आश्रमात संन्यास घेऊन गेली नाही हे बरं. असं नाहीये बेबी आत्या. अहो, त्यांना करायचंय लग्न. जान्हवी, हे सगळं बोलून त्यासाठी प्रयत्न करून झालेत आमचे. आईनी आणि वहिनीनी काही कमी जोडे झिजवलेत का तिच्या लग्नासाठी? विचार तिलाच. काय झालं त्याचं? बेबी म्हणते ते खरं आहे ग. पण माणसं बदलतात. सरी नाही बदलणार. तिच्यासाठी हा खेळ आहे मनोरंजनाचा. मला नाही वाटत तसं. मग काही महिन्यांनी ना पटेल तुला. बेबी, अगं खरंच बोलते मी. ते सगळं खरं आहे, पण आता पुरे. बरं, मी काही बोलणार नाही बस. बरं, मी आलेच. कसं होणार माझं? काय करू मी? अरे माझ्या कर्मा, असं घात कसं केलंस तू? कशी जगू कशी मी आता? संसारासाठी सगळं आयुष्य झिजवलं आणि त्याची आता ही फळं मिळत आहेत. थांब पेट्या, तुला शपथ आहे माझी. घराचा उमरा ओलांडलास ना तर आईचं मेलेलं तोंड पाहशील तू. हे बाळा, ऐक ना, असं काय करतो तू? हे राजा, ऐक ना. अरे अरे असं काय करतो? 9 महिने पोटात वाढवले मी तुला. मग आता काय त्या उपकारांची वसुली करायची का तुला? हो, असं काय बोलताय? आईच्या ऋणांची कधी वसुली होते का? नाही, तुझं तेच चाललंय ना. मला तुमच्या बरोबर न्याय, एवढंच म्हणणं आहे माझं. कला, ते शक्य नाहीये. तुला काय करायचं ते तू कर. कुठल्या कोर्टात जाऊन आमच्यावर केस घालायची असेल ती घाल. कुठल्या पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आमच्या विरुद्ध तक्रारी करायच्या असतील त्या कर. पण आता तुला आमच्या आयुष्यात आणि आमच्या घरात अजिबात स्थान नाहीये. तुझे काही तमाशे केलेस ना ते तू विसरू शकशील. आम्ही आयुष्यभर नाही विसरू शकत. कळतंय तुला? हे पेंट्या, ए बाळा, अरे तू बोल ना.
तू गप्प का? सांग ना यांना काहीतरी. अरे माझ्या पोटचा गोळा आहेस ना रे तू. तसं वागलीस का पण तू त्याच्याशी? माझा आहे तू पिंट्याचं भलं व्हावं हाच होता हो. त्यासाठी स्वतःचा जीव देऊन त्याला तुरुंगात पाठवणार होतीस? ते मी नुसतं बोलले हो. ते खरंच थोडं तसं वागणार होते का? आता या कशालाही काही अर्थ नाहीये कला. पिंट्याचं सुख बघत होते हो मी. अहो शेवटी आई आहे मी त्याची. मुलाच्या सुखात माझं सुख. फार सुख दिलंयस तू तुझ्या मुलाला. पिंट्या, अरे बाळा तू बोल ना रे. तू गप्प का? सांग ना यांना जरा काहीतरी. आई बाबा म्हणतात तेच खरंय. त्या कशालाच काही अर्थ नाहीये आता. पिंट्या, अरे मी आई आहे तुझी. मी पण तेच मानत होतो. मलाही वाटलं होतं आई आहे. चिडून चिडून किती चिडणार, किती रागवणार. पण नाही. त्या दिवशी मी जी बाई बघितली ना ती माझी आई असूच शकत नाही. ती बाई ना कोणीतरी वेगळीच होती आणि ती खरी तू आहेस. तुझं खरं रूप ना ते आहे. पटलंय मला. आधी ताई बरोबर तशीच वागलीस, आता माझ्यासोबतही तेच करतेस. किती वेळा बाबांनी माफ करायचं का तुला? पुन्हा सगळं नॉर्मल झाल्यानंतर तू तशीच वागणार, कारण तुझा खरा स्वभाव, मूळ स्वभाव तोच आहे. पिंट्या, अरे तुला लहानाचा मोठा केला त्याचे चांगले पांग फेडतोयस रे. आता या वयात मी कुठे जाणार रे? कशी राहणार? हा विचार तू आधी करायला हवा होतास ना. नवरा झाला काय, मुलगा झाला काय, प्रत्येक नात्याला किती गृहीत धरणार तू? कला, नाती माणसानी बनतात आणि माणसं हाडामासाची असतात ग. सहनशक्तीला अंत असतो त्यांच्या. डोक्यावरून पाणी जाईपर्यंत कोणीही नाही सहन करत, मग ते नातं कुठलंही असो. बायको म्हणून माझ्याशी आणि आई म्हणून त्याच्याशी असलेल्या नात्याचा गळा कला तू स्वतःच्या हाताने घोटलायस. आता तुझ्या कुठल्याही तमाशांना आम्ही भीक घालणार नाही. तू रड, राडेकर. अहो मी राडे नाही करत आहे. मी पदर पसरते तुमच्या समोर. मी भीक मागते. हे अरे पिंट्या, अरे तुला तरी दया येते का रे आईची? तुझ्या आजारपणात रात्र रात्र जागून काढली मी तुझ्या उशाशी बसून. त्याची किंमत हवी आहे तिला. असं काय बोलताय तुम्ही? जीवाला किती लागतंय माझ्या. हे बघाय, एक मुलगा म्हणून मी माझ्या कर्तव्याला नाही चुकणार. तू याच घरात राहा. तुझ्या महिन्याचा जो काही खर्च असेल तो मी तुझ्या अकाउंटला ट्रान्सफर करेन. तुला काहीच कमी पडू देणार नाही. इथलं काहीच नेत नाही होता. सगळं तुझ्यासाठीच ठेवतो. अरे जीव तर घेऊन चाललायत ना माझा. आणि हे घेऊन मी काय करू रे? ते पैसे देण्यापेक्षा ना मला विष आणून दे. मग जा खुशाल, तुम्हाला कुठे जायचंय तिकडे. अरे एवढी नकोशी झाले मी तुम्हाला, तर मी जगून तरी काय उपयोग आहे? तेव्हा पांडुरंगा, तू का रे बाबा डोळे बंद करून राहिलायस? का तुलाही मी नकोशी झालेले? उचल बाबा आता पटकन. अजून किती दिंडवडे काढायचे माझे. अरे लोक तोंडात शेड घालतील माझ्या. त्यापेक्षा ना मेले तर सुटेन मी. चला पिंटोबा, ऑफिसला चल. मी पण जरा पाय मोकळे करून येतो. अरे चल, हे असंच चालायचं, काही अर्थ नाहीये त्यात.
कधी भेटला तुला? काल कुठे? बँकेत. काय म्हणत होता? पासबुक अपडेट करून हवं होतं. नाही ग, माझ्याबद्दल म्हणजे आपल्याबद्दल काही म्हणाले का ते? ग्रीटिंग दिलंय. ग्रीटिंग? कुठे? आई गो, आय एम सो सॉरी. बँकेच्या ड्रॉवर मध्ये राहिलं. काय ग तुझ्या अन्नवी? पण मी आज येताना घेऊन येते नक्की. आणि काय म्हणत होते? अहो, त्यांना ऍक्च्युली असं वाटलं की तुमचं लग्न झालंय. हा? म्हणजे काय झालं, मी पेंट्याच्या रेफरन्स मध्ये बोलत होते, पण त्यांना असं वाटलं की मी तुमच्याबद्दल बोलतेय, म्हणून त्यांनी तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशनचा मेसेज सुद्धा पाठवला असणार. हो का? त्यांचं लग्न झालंय का? विचारलं नाही मी. मला काय फरक पडतो, झालं असेल तर काय करणार आपण. म्हणजे या तर योगायोगाच्या गोष्टी असतात ना. हो. आता झालंच असेल लग्न तर काय करणार. काहीच करू शकत नाही ना आपण. नाही म्हणजे तू मला सांगितलंस ते बरं केलंस ना. बरं, मी निघू? हो, पण आठवणीने आण हा ग्रीटिंग. हो सरू मावशी. का मी फोन करू आठवणीचा? नाही, मला लक्षात राहील. नक्की? हो, य. ठीक आहे, बाय. बाय बाय. जान्हवी, म्हणजे भेटले तर विचारशील का ग? काय? त्यांचं लग्न झालंय का ते विचारशील? नाही म्हणजे मला काहीच फरक पडत नाही ग, पण एवढा अगत्याने त्यांनी मला मेसेज पाठवलाय ना, मग त्यांचं लग्न झालं असेल तर मी सुद्धा पाठवेन ना मेसेज. हाच मेसेज फॉरवर्ड करेन, पण ते मॅनर्स म्हणून तरी करायला हवा ना. मी नक्की विचारते. आणि हो, आठवणीने सांग त्यांना माझं लग्न झालं नाहीये म्हणून, म्हणजे उगाच गैरसमज नको ना. हो सरू मावशी. नाहीतर तुम्ही एक काम करता का, आता तुमच्याकडे नंबर आलेलाच आहे ना त्यांचा, मग तुम्हीच त्यांना फोन करून विचारता का? नाही नको ग, मला काय गरज पडलीये त्यांना मेसेज करून सांगायची माझं लग्नच झालं नाही असं. आणि त्यांचं लग्न झालं असेल तर किती एम्बॅरेसिंग होईल सिच्युएशन. नाही नको, तूच सांग ना. म्हणजे तू ठरव, तुला वाटलं तर तू सांग, म्हणजे सांगितलंस तर चालेल, पण तू ठरव. ठीक आहे सरू मावशी. मी करते तुला दुपारी फोन. अहो नाही, खरंच लक्षात राहील माझ्या. अगं त्यासाठी नाही म्हणते मी आपला सहजच करणार होते तुला आज दुपारी फोन. बरं, येऊ? हो. Congratulations. किती झालं तरी मला जानूचे पाय धरणं आलं शेवटी. थँक्यू. हॅलो. अरे तुम्ही? हो. या ना, बसा ना. हो, थँक्यू. काय काम होतं? बँकेचंच काम होतं. बोला. मला जरा स्टेटमेंट हवं होतं.
पण पासबुक अपडेट केलं आपण काल. हो, पण स्टेटमेंट पण हवंय म्हणे. कुणाला? टॅक्ससाठी. अहो पण तुम्ही आत्ताच अकाउंट ओपन केलंयत ना. हा, जेवढं शक्य होत असेल तेवढं द्या स्टेटमेंट. बरं, मी बघते. मी मेसेज केला होता. काही म्हणाला? नाही, मी म्हटलं मेसेज केला होता, पण रिप्लाय नाही आला त्याला. नवीन संसारात बिझी असतील ना सरस्वती. सरू मावशींना मेसेज पाठवला होता? हो, त्यांचंच लग्न झालंय ना. नाही नाही, सरू मावशींचं लग्न नाही झालंय. हो, पण तुम्ही तर म्हणालात. अहो माझ्या भावाचं लग्न झालं. अच्छा. हा, अच्छा, म्हणजे त्याचं लग्न झालं का? त्याचंच लग्न झालं. लहान आहे ना बराच अजून तो. हो, लहान कुठला, उलट बरोबर वयात झालंय. हो, तेही खरंच म्हणा. पण काय हो, म्हणजे सरस्वतीचं नक्की लग्न झालेलं नाहीये? नाही. हे घ्या. हो. अजून काही? नाही, म्हणजे तसं काही नाही. बरं, मी तुमचं अकाउंट पाहिलं. नॉमिनी म्हणून आई बाबांचंच नाव आहे अजून तुमच्या. कुणाचं नाव ऍड करायचंय का तुम्हाला? अजून कोणाला ऍड करणार? आणि म्हणजे बहीण होती ती लग्न करून सासरी निघून गेली ना. फॅमिलीतला आणखी कोणी? म्हणजे म्हणजे तुमच्या मिसेस. हा हा, मिसेसचं नाव आता ऍड करावंच लागेल. म्हणजे मिसेसचं नाव ऍड करण्यासाठी नक्की काय करावं लागेल? मॅरेज सर्टिफिकेट द्यावं लागेल. आणि हो, आणि मॅरेज सर्टिफिकेट लग्न झाल्यावरच मिळतं नाही का? म्हणजे मला मिसेसचं नाव ऍड करायचंय, पण त्यासाठी आधी मला मिसेस आणावी लागेल. नाही हो, म्हणजे अजून मला कोणी मिळाली नाहीये. म्हणजे तुमचंही लग्न झालं नाही अजून? थँक गॉड. बरोबर आहे, बरोबर आहे. नाही म्हणजे ऍड करणार कुणाचं नाव ना आपण, आई बाबांचंच नाव आहे आता. बरोबर. हो. ताई, साहेबांनी बोलावले. आलेच. लगेच बोलावले. हो नितीन. नाही म्हणाले खूप अर्जंट काम आहे. सॉरी, मला जावं लागेल, पण मी आलेच. हा. हो. तुमचं काय झालंय ना? आई शपथ झालेलं नाही हो, तेच तर चाललंय. नक्की काय करायचंय तुम्हाला? लग्न. ही बँक आहे, तिथे लग्न होत नाहीत. हो. तुमचं झालंय का हो? नाही ना हो, चांगली मुलगीच मिळत नाहीये. माझंही तेच झालंय हो. वधूवर सूचक मंडळाचा नंबर आहे माझ्याकडे, देऊ? कुठल्या? अत्यानंद वधूवर सूचक मंडळ, ताईंच्या घरचंच आहे. एकदम एक नंबर. नाही, माहितीये मला ते. मग बघा. हो, बघतो. जान्हवी मॅडमना वेळ लागेल का? हो, मोठे साहेब पण आलेत ना. ठीक आहे, मग मी येतो. हो, त्यांना सांगा मी परत येईन. हो. अच्छा. जानू पण ना कधी वेळेवर फोन करायची नाही. एवढे मिस कॉल देते, कळत नाही. पटकन फोन करावा ना.
ग्रीटिंग भैया आणलंच तू आठवणीने. मी म्हणाले होते की नाही तुम्हाला. छान आहे ग, फॅमिलीसाठी आहे. आणि बिलेटेड हॅपी दिवाळी म्हणे. वेडाच दिसतोय. चांगले आहेत ते. तुला वाटतं तसं? तुम्हाला नाही वाटत? मला कशाला वाटेल काही, मला काही नाही वाटत. मला तर बाबा खूप चांगले वाटतात ते. तू फोन केलास का ग? फोन कशाला? विचारणार होतीस ना त्यांना काहीतरी. काय हो? अगं सकाळी म्हणाली नव्हतीस का? मला आठवतच नाहीये. काय ग जान्हवी, तुम्ही तरणी ताठी पोरं असं विसरायला लागलात तर आमची काय गत? सांगा ना, कशाबद्दल म्हणताय? अगं तू विचारणार नव्हतीस का त्यांना लग्न झालंय का त्यांचं असं?